बघा, रोज नाश्ता काय द्यायचं हे टेन्शन असतं, तर एखाद्या दिवशी असा पण नाश्ता देऊन बघा. मस्त अशी अंड्याची बुर्जी बनवा आणि अंड्याची बुर्जी चपाती नाश्त्याला द्या सकाळी सकाळी. पोटभर नाश्ता पण होईल आणि खायला पण काहीतरी वेगळं मिळेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मंडळी. बघा, इथे मी कढई तापायला ठेवली. याच्यात आता 2 चमचे तेल टाकते. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. 2 चमचे तेल टाकले. इथं बघा 2 मिरच्या कापून घेतल्यात हिरव्या आणि थोडासा कढीपत्ता आहे, 1 टमाटर आहे आणि 3 कांदे असे बारीक चिरून घेतले. आता तेल तापलं आहे आपलं. त्याच्यात हिरवी मिरची टाकून घेऊ पहिले. हिरवी मिरची टाकली. आता थोडासा कढीपत्ता टाकला आहे. मिरची थोडीशी आधी भाजून घेऊ. तर बघा, थोडीशी मिरची भाजली. आता हा चिरलेला कांदा आहे, तो कांदा टाकून देते. आता गॅस मोठाच केलेला आहे. मोठ्या गॅसवर आपण कांदा चांगला परतून घेऊ. 2-3 मिनटं लागतील कांदा भाजायला. इथं बघा, हे 3 अंडे आहेत. मी चांगले यांना फेटून घेतले कांदा भाजेपर्यंत. आता हे फेटून ठेवून देणार आहे, साईडला ठेवून. कांदा चांगला भाजला आहे बघा. आता हे 1 टमाटर ते टाकून देते. आता हे टमाट्याला पण चांगलं आपण भाजून घेणार आहे, थोडं मऊ होईपर्यंत. मीठ याच्यासाठी टाकलं नाही मी याच्यात, की कारण जो माझ्याकडे मसाला आहे त्याच्यात मीठ टाकलेलं आहे, म्हणून मीठ नाही टाकलेलं याच्यात. थोडी हळद टाकली. आता याला पण एकदा परतून घेऊ. आणि धन्याची पावडर 1 चमचा धना पावडर टाकली. त्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं. 1 मिनिटभर परतून घ्यायचं. बघा, आता टमाटर पण मऊ झालं आहे मस्त आणि कांदा पण मऊ झाला आहे. हा बघा, अंडा बुर्जी मसाला आहे, तर 2 चमचे ते टाकलं आहे. याच्यात मीठ असतं या मसाल्यामध्ये. आपण मीठ नाही टाकायचं, मग नाही तर खारट होऊ शकतं. तुम्ही जर हा मसाला नाही वापरला तर मग मीठ टाकायचं. त्याच्याऐवजी मिरची पावडर टाकली तरी चालतं. ते अंडे फेटून ठेवले होते, ते अंडे टाकून घेऊ. कोथिंबीर आहे बारीक चिरून ठेवलेली, ती कोथिंबीर टाकते. आणि ह्याला लगेच हलवायचं नाही, 2 मिनटं हे असंच ठेवायचं. नंतर ह्याला आपण खालीवर करणार आहे. थोडंसं बघा बटर टाकणार आहे याच्यावर. आणि आता आपण याला खालीवर करून घेणार आहे. हे बघा असं. तर हे हलक्या हलक्या हाताने करायचं, एकदम जास्त असं फोडायचं नाही आपल्याला. याला जाडसरच ठेवायचं. थोडे असे तुकडे तुकडे दिसले पाहिजे असं करायचं. झाली बघा आता मस्त आपली अंडा बुर्जी तयार. तर बघा, तुम्हाला जवळून दाखवते कशी वाटली. नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.